हॅलो स्टुडंट्स, लेट्स लर्न ह्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लेट्स लर्न एक असं एज्युकेशनल चॅनल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असणारे वेगवेगळे लेसन्स, त्याच्यातील कन्सेप्ट्स आणि वेगवेगळे टॉपिक्स याचा अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहात. माझं नाव आहे अजित आणि आज आपण जे बघतोय ते स्टँडर्ड 4चं मॅथमॅटिक्स आहे आणि आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे. त्याचं जे फर्स्ट चॅप्टर आहे जॉमेट्रिकल फिगर्स, त्यातला आपण एक टॉपिक बघणार आहोत. तो टॉपिक आहे सर्कल. तर चला आता आपण लगेच सुरू करूया. बघा, तुमच्या समोर आता एक पेज ओपन झालेलं आहे आणि त्याच्याची विंडो आहे. त्याच्यात आपल्याला आपल्या टेक्स्टबुकचं पिक्चर दिसतंय. तर आता आपण टेक्स्टबुककडे जाऊया. बघा, हे टेक्स्टबुकचं पिक्चर आहे. ओके, आपल्याला समोर आपलं जे बालभारतीचं टेक्स्टबुक आहे त्याच्यातला एक पार्ट दिसतोय. माझ्या मते हे पेज नंबर 4 आहे. तर पेज नंबर 4 वरचा टॉपिक आहे सर्कल. ओके, बघा इथं मी आता हायलाइट करतोय. बघा, हा पॅनिंग हँड आहे, याच्याने हायलाइट करतोय सर्कल, CIRCLE सर्कल. ओके, त्याच्या इथं बघा यांनी कसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इथं यांनी 3 पिक्चर्स दिलेले आहे आणि खाली म्हटलंय ऑल द अबव ऑब्जेक्ट्स आर सर्क्युलर. ओके, तर आपल्याला माहिती आहे सर्कल म्हणजे गोल, ओके, वर्तुळ. ठीक आहे, हे आहे. पण ज्याचा शेप तसा असतो ना त्याला आपण सर्क्युलर म्हणतो. CIRCULAR सर्क्युलर. ओके, असं आहे. तर मग इथं यांनी आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहेत. तर ते पिक्चर्स काय आहेत बघा. फर्स्ट पिक्चर आहे अ बँगल, म्हणजे बांगडीचं आहे. नंतर अ बायसिकल व्हील, म्हणजे सायकलचं जे चाक आहे, बायसिकलचं जे चाक असतं ते. आणि नेक्स्ट आहे अ कार्ट व्हील. कार्ट व्हील म्हणजे बैलगाडीचं जे चाक असतं ते. ओके, आणि आपल्याला माहिती आहे हे सगळे एक सर्कलच्या फॉर्ममध्येच दिसत आहेत, म्हणून आपण यांचे शेप्स कसे म्हणणार, सर्क्युलर. लक्षात ठेवा, याला आपण काय म्हणतो, याचा शेप सर्क्युलर आहे. म्हणून इथे म्हटलंय ऑल द अबव ऑब्जेक्ट्स आर सर्क्युलर. वर असणारे हे सगळे ऑब्जेक्ट्स सर्क्युलर शेपचे आहेत. ठीक आहे, तर मग आता याच्यानंतर सर्कलचे काही कन्सेप्ट्स आहेत जे आता मी इथे हायलाइट करतोय. एक आहे सेंटर, दुसरा रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड. असे वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत सर्कलशी रिलेटेड, ते आपण बघणार आहोत. पण मग ते आपण इथं बघायच्या ऐवजी आपल्या एका नोटबुककडे जाऊया. तिथं आपण काहीतरी पिक्चर ड्रॉ केलेलं आहे, त्याच्यावरनं समजून घेऊ. तर बघा, आता आपल्यासमोर हे पेज ओपन झालेलं आहे. तर ह्या पेजमध्ये इथं वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्याच आहेत, पण मग आपण त्या 1 बाय 1 बघणार आहोत. तर आता आपण नीट समजून घेऊया हे एक्झॅक्टली काय आहे ते. तर बघा, इथं ब्लॅक कलरमध्ये एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे. ओके, आणि मग त्याचं नाव आपण बघा, इथे ॲरो बघा, ब्लॅक कलरमध्येच नाव दिलेलं आहे सर्कल. ओके, तर हे सर्कल ड्रॉ केलेलं आहे. तर असं असतं, सर्कलच्या सेंटरला जो पॉईंट असतो ना, सर्कलच्या मिडलला एक्झॅक्टली मध्यभागी जो पॉईंट असतो त्याला आपण सेंटर म्हणतो. तर बघा, हा इथं आलेला आहे तो पॉईंट. हा पॉईंट खरं खूप छोटा असतो, पण आपल्याला स्क्रीनवर व्यवस्थित हायलाइट व्हावा म्हणून मी थोडासा मोठा पॉईंट तिथे ड्रॉ केलेला आहे. ओके, मग लक्षात ठेवा, सर्कलच्या एक्झॅक्टली मिडलला जो पॉईंट असतो त्याला आपण काय म्हणतो, सेंटर. मग इथं बघा ॲरोने दाखवलेलं आहे, रेड कलरमध्येच लिहिलं आहे सेंटर, CENTRE. लक्षात ठेवा, आपल्याला स्पेलिंगकडे पण नीट लक्ष द्यायचं आहे. सो सेंटर. तर सेंटर तुम्हाला कळालं असेल. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे तो बघूया आपण. बघा, नेक्स्ट ही लाईन आलेली आता स्क्रीनवर, ग्रीन कलरची लाईन. ही लाईन कशी ड्रॉ केली बघा, सेंटर पासून सर्कलला कुठेतरी टच होणारी लाईन आपण ड्रॉ केली. ती कुठेही ड्रॉ करू शकतो. आता मी ह्या साईडला केलेली बघा, सेंटर पासून सर्कलच्या कुठल्याही एका पॉइंटला टच होणारी जी लाईन असते त्याला आपण म्हणतो रेडियस, RADIUS, रेडियस. ओके, तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की रेडियस कशी असते, सेंटर पासून सर्कलच्या कुठल्याही पॉइंटला टच होणारी लाईन त्याला आपण रेडियस म्हणतो. अशा आपण असंख्य रेडियस ड्रॉ करू शकतो. जसं आता मी इथे दाखवतोय, तुम्ही इथं ह्या डायरेक्शनला ड्रॉ करू शकाल, ह्या डायरेक्शनला कुठेही ड्रॉ करू शकतात. ओके, फक्त आता मी हीच एक रेडियस दाखवलेली आहे. आता नेक्स्ट बघूया आपण काय आहे ते. बघा, आता परत इथे एक पिंक लाईन आलेली आहे. ओके, ही पिंक लाईन कशी ड्रॉ केली आहे बघा, सर्कलच्या 2 पॉईंट्स आहे त्याला टच करणारी आपण लाईन ड्रॉ केली आहे. तर हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे, त्याला टच करणारी किंवा त्याच्यामधनं जाणारी एक लाईन ड्रॉ केली आहे. ह्या लाईनला काय म्हणतात, कॉर्ड. बघा, मग पिंक कलरची लाईन आहे, तिथं पिंक कलरमध्येच लिहिलं आहे कॉर्ड, CHORD, कॉर्ड. ओके, मग जी लाईन सर्कलच्या कुठल्याही 2 पॉईंट्सला टच करते त्याला आपण काय म्हणतो, कॉर्ड म्हणतो. ठीक आहे,
तर आता कॉर्ड हा कन्सेप्ट पण तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट बघूया आपण काय आहे. बघा नेक्स्ट ही ब्ल्यू कलरची लाईन आता स्क्रीनवर आलेली आहे. तर ही एक अशी लाईन आहे जी सर्कलच्या 2 पॉइंटला तर टच करतेच आहे, पण सायमल्टेनियसली ती सेंटरमधनं पण पास होते. तर अशा लाईनला काय म्हणतात, तर बघा इथं ब्ल्यू कलरमध्ये लिहिलं आहे डायमीटर, DIAMETER, डायमीटर. ओके, तर मग डायमीटर कुठली असते असं पण कसं म्हणणार की डायमीटर एक अशी लाईन असते जी सर्कलच्या 2 पॉइंट्सला टच करते आणि बरोबरच ती सेंटरमधनं पण पास होते. आता काही स्टुडंट्स काय म्हणतील की कॉर्डला पण तुम्ही असं सांगितलं होतं की सर्कलच्या 2 पॉइंट्सला टच होणारी लाईन आणि डायमीटर पण इथं सर्कलच्या 2 पॉइंटला टच होते, तर मग ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक आहे. तर असं असतं, डायमीटर पण कॉर्डच आहे, फक्त डायमीटरची एक स्पेशल कंडिशन असते की ती लाईन सेंटरमधनंच पास व्हायला पाहिजे. म्हणजे मग बघा इथं ही जी नुसती कॉर्ड दिलेली आहे मी, ती फक्त सर्कलला 2 पॉइंटला टच होते, पण ती सेंटरमधनं पास होते का, नाही. पण डायमीटर बघितला तर डायमीटरचा असा आहे, तो सर्कलच्या 2 पॉइंट्सला टच होत आहे, ओके, इथं आणि इथं, पण सायमल्टेनियसली तो सेंटरमधनं पण पास होत आहे. मग आपण असं म्हणू शकतो डायमीटर पण एका टाईपची कॉर्डच असते, फक्त ती कशातनं पास होते, हे सेंटरमधनं पास होते. तर मला असंच वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल. आपण हे परत एक एकदा बघून घेऊ की काय काय टॉपिक आहेत. बघा मी हे मुद्दामून आधी खोडून टाकतो सगळे आणि आपण 1 बाय 1 बघू. बघा हा जो आहे आपल्यासमोर सर्कल ड्रॉ केलेला आहे. ओके, सर्कलच्या सेंटरला जो पॉइंट असतो त्याला आपण काय म्हणतो, सेंटर, किंवा सर्कलच्या मिडलला जो पॉइंट असतो त्याला आपण म्हणतो सेंटर, CENTRE. त्याच्यानंतर एक अशी लाईन जी सेंटर पासून निघते आणि सर्कलच्या कुठल्या तरी पॉइंटला टच होते त्याला आपण काय म्हणतो, रेडियस. नेक्स्ट आहे कॉर्ड, जी सर्कलच्या कुठल्याही 2 पॉइंटला टच होणारी लाईन जर आपण ड्रॉ केली त्याला आपण म्हणतो कॉर्ड. आणि नेक्स्ट आहे डायमीटर, सर्कलच्या कुठल्याही 2 पॉइंटला टच होणारी लाईन पण जी सेंटरमधनं पास होते त्याला आपण म्हणतो डायमीटर. तर मग अशा रीतीने आपण सर्कलशी रिलेटेड हे 3-4 टर्म्स समजून घेतल्या आहेत. आता आपण असं करूया, आता आपण परत आपल्या टेक्स्टबुककडे जाऊया. टेक्स्टबुकच्या पेजवर काय लिहिलेलं ते बघूया. बघा इथं त्यांनी काय केलेलं आहे, सर्कल, सेंटर, रेडियस, डायमीटर, कॉर्ड हे तर लिहिलेलंच आहे टायटल जे आता आपण बघितलं. यांनी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिली आहे आणि त्याच्यावरनं समजवायचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये ही सांगून देतो, तुम्हाला हवं तर तुम्ही ते घरी करू शकतात. बघा इथं असं म्हटलंय, टेक अ स्मॉल स्टील बाउल, प्लेस इट अपसाइड डाउन ऑन अ पीस ऑफ अ पेपर अँड ट्रेस इट्स आउटलाइन, रिमूव्ह द बाउल, द फिगर यू गेट ऑन द piece of paper is a circle, draw 2 or 3 circles like this one and cut out the circular paper shapes. तर बघा इथं कसं म्हटलंय की त्यांनी सांगितलं एक स्टील बाउल घ्या. ओके, तुमच्याकडे काही वाटी भांड असेल गोलाकार ते घेऊन टाका आणि ते असं कागदावर ठेवून त्याच्या साईडने एक आउटलाईन काढून घ्या पेन्सिलने. तर पेन्सिलने आउटलाईन काढल्यावर कसं दिसेल पिक्चर, असं दिसेल, त्या कागदावर एक सर्कल तयार होऊन जाईल. ओके, आणि तो सर्कल नंतर तुम्ही कट पण करू शकता. तुम्ही सर्कल तो कट करून तुमच्याकडे असे 2-3 पेपर्स तयार करा सर्क्युलर शेपचे. ओके, आणि मग त्याच्यावरनं आपल्याला वेगवेगळे कन्सेप्ट समजून घ्यायचे. तर पुढे कसं म्हटलंय बघा, टेक वन ऑफ दिस शेप्स अँड फोल्ड इट ॲज शोन इन पिक्चर, ट्रेस द आउटलाईन ऑफ द फोल्ड विथ अ पेन्सिल, दिस लाईन इज कॉल्ड ॲज अ कॉर्ड ऑफ द सर्कल. तर मग आपल्याकडे समजा हा सर्क्युलर शेपचा पेपर आहे तयार झालेला, तर काय करायचं, त्याला कुठल्या तरी एक रँडमली कुठल्या पार्टला आपण फोल्ड करून टाकायचं. बघा याला फोल्ड केलेलं आहे, इथं घडी घातलेली आहे. ओके, आणि इथं फोल्ड केल्यानंतर याचं जे मार्क बनेल, फोल्डचा जो मार्क बनेल, तिथे तुम्ही पेन्सिल एक लाईन ड्रॉ करून टाका. तर यालाच काय म्हणतात, कॉर्ड. आता आपण बघितलं होतं कॉर्ड कशी असते. कॉर्ड एक अशी लाईन असते जी सर्कलला कुठल्या तरी 2 पॉइंटला टच करते. मग बघा ही जी मार्किंग आहे दॅट इज नथिंग बट अ कॉर्ड, ही कॉर्ड आहे. ओके, पुढे बघूया आपण काय म्हटलंय. नाव फोल्ड अनदर सर्क्युलर शेप to divide it into 2 halves. Trace the line of the fold with a pencil. This line is called a diameter of a circle. आणि नंतर त्यांनी काय सांगितलं की दुसरा जो पेपर असेल जो आपण सर्क्युलर शेपमध्ये कापलाय त्याला काय करायचं, 2 halves म्हणजे काय, 2 भागांमध्ये बरोबर फोल्ड करायचं. एक्झॅक्टली त्याला मिडलला फोल्ड करायचं. ओके, एक्झॅक्टली मध्यभागी तुम्ही घडी घातली तर अशा टाईपचं पिक्चर दिसेल आणि ती घडी ओपन केली तर तुम्हाला समोर असं काहीतरी दिसेल. तर ही जी घडी आहे
ओके, त्या ठिकाणी तुम्ही जर पेन्सिलने लाईन ड्रॉ केली तर एक अशी लाईन ड्रॉ बनेल, तिथं बनेल, त्याला आपण काय म्हणतो डायमीटर. डायमीटर आपल्याला माहिती आहे, डायमीटर एक अशी लाईन असते जी सर्कलच्या 2 पॉईंट्सला तर टच करतेच, पण ती सेंटरमधनं पण पास होते. तर इथं जो आहे जो सर्कल आहे त्याचा सेंटर ह्या ठिकाणी असेल कुठेतरी मिडलला. ओके, इथं बघा मी आता रेड याच्याने मार्क केलं. तर हा जो सेंटर आहे, ओके, मग त्याला आपण डायमीटर म्हणणार. मग इथं त्यांनी ते पण म्हटलं द डायमीटर 2 इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल. जसं आपण आधी डिस्कस केलं तर डायमीटर सुद्धा एक कॉर्डच असते, फक्त ती सेंटरमधनं पास होते एवढेच असते. आता पुढे त्यांनी अजून एक दिलेलं आहे शेवटचं. ते काय म्हटलंय, नाव फोल्ड द शेप अगेन सो दॅट वी गेट अ क्वार्टर पार्ट ऑफ द शेप. तर क्वार्टर पार्ट म्हणजे 1/4 पार्ट आहे. तर आपण हा जो फोल्ड केला होता ना, बघा मी इथे दाखवतोय, हा जो 2 पार्ट्समध्ये 2 हाल्फ्समध्ये हे केलं होतं, 2 हाफ पार्ट्समध्ये फोल्ड केलं होतं, त्याला आपण परत फोल्ड केलं तर अशा टाईपचं पिक्चर दिसेल जे मी आता दाखवते या पॅनिंग हँडने. तर असं पिक्चर दिसल्यानंतर इथल्या प्रत्येक पार्टला क्वार्टर पार्ट म्हणतात. परत आपण जर पेज ओपन केलं तर आता इकडचं न वाचता मी तुम्हाला डायरेक्टली सांगतोय, जर हे पेज ओपन केलं तर तुम्हाला अशा घड्या दिसतील, एक अशी हॉरिझॉन्टल दिसेल, एक व्हर्टिकल दिसेल, म्हणजे थोडक्यात 2 टाईपच्या घड्या दिसतील ज्या राईट अँगल आहेत एकमेकाला. ओके, तर याच्यातला जो मिडल पॉइंट असतो ना, ह्या पॉइंटला आपण म्हणणार सेंटर. ओके, तर हा जो पॉइंट आहे हा पॉइंट असतो सेंटर असा आहे. आणि याच्यानंतर ही कुठली लाईन कन्सिडर केली, जसं आता इथली लाईन कन्सिडर करतोय मी, सेंटर पासून इथपर्यंतची, बघा मी रेड मार्किंग केला, ही काय असते रेडियस. तर सेंटर पासून जाणारी लाईन जी सर्कलला कुठेतरी टच होते त्याला आपण काय म्हणतो रेडियस. तर अशा प्रकारे आपण त्या पेपरवर रेडियस सुद्धा मार्क करू शकतो, जे इथं खाली यांनी दाखवलं आहे रेडियस, यांनी इथं पण दाखवलेलं आहे रेडियस, PM म्हणून दाखवलं रेडियस. तर अशा प्रकारे एक छोटी ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्ही घरी करू शकतात आणि त्याच्यावरनं सर्कल, सेंटर, रेडियस, कॉर्ड हे वेगवेगळे कन्सेप्ट समजून घेऊ शकतात. आता आपण पुढे जाऊया. ओके, पुढची शेवटची छोटीशी एक्सरसाइज आहे. त्यांनी काय म्हटले बघा, लुक ॲट ईच सर्कल इज द लाईन शोन बाय द ॲरो ऑफ अ कॉर्ड अ डायमीटर, सॉरी एक मिनिट, लुक ॲट ईच सर्कल इज आहे, इज द लाईन शोन बाय द ॲरो अ कॉर्ड a diameter or a radius of the circle, write it in the box below. त्यांनी काय सांगितलं की लुक ॲट इच सर्कल म्हणजे इथं या सगळ्या सर्कल आपल्याला नीट ऑब्झर्व करायचं आहे आणि जे ॲरोने दाखवलेले आहेत गोष्टी त्या काय आहेत, कॉर्ड आहे, सेंटर आहे, डायमीटर आहे, काय आहे ते ओळखायचं आहे. ओके, तर फर्स्ट त्यांनी आन्सर देऊनच ठेवलंय बघा, हा सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि हा जो आहे मिडलला पॉइंट आहे तर याला आपण सेंटर म्हणतो म्हणून यांनी दिलंय सेंटर. ओके, नेक्स्ट काय आहे तुम्ही स्वतः बघा, गेस करून बघा हे काय असेल. एक अशी लाईन आहे जी सर्कलच्या कुठल्या तरी 2 पॉईंट्सला टच होते. ओके, तर तुम्ही आता आयडेंटिफाय केलंच असेल, अशा लाईनला आपण म्हणतो कॉर्ड. ही आहे CHORD, कॉर्ड. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो ही पिक्चर आहे सर्कलचं. बघा एक अशी लाईन ड्रॉ केली आहे त्यांनी जी सर्कलच्या 2 पॉईंट्सला तर टच होतेच आहे, पण सायमल्टेनियसली ती सेंटरमधनं पास होते. तर आपल्याला माहिती आहे असं सेंटरमधनं पास होणारी आणि सर्कलच्या 2 पॉईंट्सला टच करणाऱ्या लाईनला काय म्हणतात. तर तुम्ही गेस करून बघा ते काय असेल. आताच आपण शिकलोय, तर ते असते डायमीटर. ओके, हे आपण लिहिलं. आणि लास्ट जी पिक्चर आहे किंवा डायग्राम आहे ते बघा सर्कलचे आहे. तिथं कसं केलं आहे, एक सेंटर आहे आणि सेंटरपासून एक लाईन निघालेली आहे आणि ती सर्कलला कुठेतरी टच होते. तर अशा लाईनला काय म्हणतात, तर तुम्ही आता हे पण गेस केलंच असेल कदाचित, याला आपण म्हणतो रेडियस. ओके, तर अशा प्रकारे आपण ही छोटीशी एक्सरसाइज पण सॉल्व केली. तर आता तुम्हाला सर्कल हा कन्सेप्ट समजलाच असेल. तर आपण बघा सर्कल इथपासून स्टार्ट केला. आधी आपण सर्क्युलर ऑब्जेक्ट्स बघितले आणि नंतर हे कन्सेप्ट समजून घेतले, ज्याच्यात आपण ही डायग्राम पण समजून घेतली होती. त्या डायग्राममध्ये आपण हे वेगवेगळे कन्सेप्ट बघितले, सेंटर, डायमीटर, कॉर्ड, रेडियस. तर अशा प्रकारे आज आपण सर्कल हा टॉपिक घेतलेला आहे.
तर आपण पुन्हा नंतर भेटणार आहोत कुठला तरी नवीन एक मॅथमॅटिक्सचा इंटरेस्टिंग टॉपिक बघण्यासाठी. ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आता आपण थांबूया हे लेक्चर.